हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण BA भाग 2 चा आयडियस सब्जेक्ट म्हणून जो विद्यापीठानं वितरित केलेला आहे तो विषय पर्यटन भूगोल म्हणून ओळखला जातो. त्याला आपण टुरिझम जिओग्राफी असं म्हणतो. तर ह्या पर्यटन भूगोलाच्या अंतर्गत 4 टॉपिक येतात आणि त्या 4 टॉपिक मधील पहिल्या टॉपिक वरती आज या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. टॉपिकचं नाव आहे पर्यटन व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती. या पर्यटनाच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रास्तावनेमध्ये असं म्हणता येईल की मानवी समाजाचा प्रवास हा अविभाज्य घटक बनलेला आहे फार पूर्वीपासून. म्हणजे माणसानं सुखासमाधानानं जगण्यासाठी घरांची निर्मिती केली, गावांची निर्मिती केली आणि मग ह्या घरांच्या मध्ये स्वतःला कोंडून घेण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. आणि मग याच लोकांना, याच माणसांना निसर्गामध्ये जावं असं वाटतं, निसर्गामध्ये बागडावं असं वाटतं, निसर्गामध्ये रिचार्ज व्हावं असं वाटतं, निसर्गामध्ये जाऊन उल्हासित, उत्साह अर्थात प्रेरणा मिळावी त्या फिरण्यातून असंही वाटत असतं. आणि याच्यातून मग प्रवास निर्माण झाले. जगामध्ये अनेक लोकांनी वेगवेगळ्या भागाकडून वेगवेगळ्या भागाकडे प्रवास केलेल्याचे अनेक दाखले आपल्याला मिळतात. मग त्या धाडसी सफरी असतील किंवा खजिन्यांचा शोध घेण्यासाठीच्या सफरी असतील किंवा आक्रमण असतील किंवा आपल्या भूप्रदेशाला दुसरा भूप्रदेश जोडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न झालेले असतील. हा सर्व भाग प्रवासामध्ये मोडतो आणि हा प्रवास मानवी जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि पुढे मग प्रवासातूनच पर्यटन आकाराला येत आहे. आणि म्हणून पर्यटनाचा जर आपण विचार करायला गेलो तर आज जगामध्ये सगळ्यात उलाढाल करून देणारा कोणता व्यवसाय असेल तर तो पर्यटन व्यवसाय. आणि त्या दृष्टीनं हा जो पहिला टॉपिक आहे तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून या टॉपिकच्या संदर्भामध्ये आज आपल्याला या ठिकाणी त्याचा सविस्तर जो भाग आहे, मुद्दे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. कोणते मुद्दे आहेत? पर्यटनाच्या व्याख्या पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा पर्यटनाचे स्वरूप, तिसरा मुद्दा पर्यटनाची व्याप्ती. असे 3 महत्वाचे मुद्दे आहेत. ह्या मुद्द्यांच्यावरती या तासाला आपण प्रकाश टाकणार आहोत. त्यातील काही मुद्द्यांच्यावरती आज प्रकाश टाकू आणि राहिलेल्या मुद्द्यांच्यावरती नंतर प्रकाश टाकू. पहिला मुद्दा आहे पर्यटन. तर पर्यटनाला इंग्लिशमध्ये टुरिझम असा शब्द आहे. हा टुरिझम शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे. लॅटिन भाषेतील टूर, टूर पासून मग टोर्नस झाला आणि टोर्नसचं रूपांतर पुन्हा टर्न मध्ये झालं आणि टर्न पासून पुन्हा टुरिझम तयार झाला. 2 फेजेस आहेत. एक टूर पासून टुरिझम तयार झाला आणि टोर्नस या शब्दाचं रूपांतर टर्न मध्ये झालं आणि टर्न पासून पुन्हा टुरिझम हा शब्द तयार झाला. आणि या टुरिझमला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये टुरिझम असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात या टर्नचा अर्थ किंवा टूरचा अपेक्षित असलेला अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आणि त्या ठिकाणी परत येणे. म्हणजे आपल्या घरातून बाहेर निसर्गामध्ये जाणे, खेळणे, बागडणे आणि परत आपल्या घरामध्ये येणं, इथपर्यंतचा अर्थ या टोर्नस किंवा टुरिझम किंवा टूर या शब्दाचा अपेक्षित अर्थ आहे. पर्यटनाच्या व्याख्या अनेक तत्ववेत्यांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता या व्याख्यांच्या मध्ये सर्वसाधारणपणे जोस एरिलॉग नावाचा तत्ववेत्ता आहे. त्यांनी पर्यटनाची व्याख्या खूप चांगल्या पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे तो असं म्हणतो, सायकलीवरून फिरणे, गिर्यारोहण करणे,
नौकाविहार करणे, खेळ खेळणे आणि इत्यादी सर्वांसाठी भ्रमंती करणे म्हणजे पर्यटन. म्हणजे कशासाठी भ्रमंती करायची आहे? सायकलीवरून फिरण्यासाठी, गिर्यारोहण करण्यासाठी म्हणजे कडे सर करणे, किल्ले सर करणे, पर्वत भागामध्ये कडे सर करणे म्हणजे उंचावरती चढून जाणे, त्याच्यानंतर नौका विहार करणे आणि खेळ खेळणे. या सर्वांसाठी जो मनुष्य भ्रमंती करतो म्हणजे फिरतो, बागडतो, या संबंध प्रक्रियेला पर्यटन असे म्हणतात. दुसरी एक व्याख्या आहे, हार्मर नावाचा शास्त्रज्ञ आहे. या शास्त्रज्ञाने अशी व्याख्या केलेली आहे, की परदेशी माणसाचे एखाद्या देशात, एखाद्या प्रदेशात आगमन, वास्तव्य, भ्रमंती आणि तेथून गमन, 4 प्रक्रिया याच्यामध्ये दिलेल्या आहेत. काय काय आहेत? परदेशी माणूस आहे, तो एखाद्या देशामध्ये येऊ शकतो किंवा एखाद्या प्रदेशात येऊ शकतो. आता देश आणि प्रदेश याच्यामध्ये फरक आहे. देशाला पॉलिटिकल बाउंड्रीज असतात, राजकीय सीमा असतात आणि प्रदेशाला नैसर्गिक बाउंड्री असतात. म्हणजे उदाहरणार्थ कोकण प्रदेश, पठारी प्रदेश, मैदानी प्रदेश, हिमाचल प्रदेश असे याला प्रदेश म्हणतात. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये अनेक देश असू शकतात. इतका मोठा तो भाग असलेला दिसून येतो. उदाहरणार्थ हिमालय पर्वत आपण जर म्हटला, हिमाचल प्रदेश, हिमालयाचा प्रदेश असं जर म्हटलं, तर त्या हिमालय प्रदेशामध्ये अनेक देश आहेत. तसं प्रदेशामध्ये अनेक देश देखील असू शकतात. त्याला नैसर्गिक सीमा असतात आणि देशाला राजकीय सीमा असतात. ही काय व्याख्या हार्मर काय सांगतो बघा, परदेशी माणसाचे एखाद्या देशात, प्रदेशात आगमन म्हणजे त्याचं येणं, वास्तव्य तिथून तिचं येऊन राहणं, वास्तव्यानंतर भ्रमंती करणं, त्या देशामध्ये असलेले भाग भ्रमंती करणे आणि भ्रमंती करून झाल्यानंतर त्याचं गमन म्हणजे ज्या देशातून तो आलेला आहे त्या देशामध्ये परत जाणं, त्याला पर्यटन असे म्हणतात. आणि तिसरी व्याख्या आणि अर्थपूर्ण आणि महत्वाची आहे, कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने उत्पादनाशी संबंधित नसलेली अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून घडलेली अपूर्व घटना आणि प्रसंग म्हणजे पर्यटन होय. आता ही व्याख्या खूप महत्वाची आहे. कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने म्हणजे जी व्यक्ती पर्यटन करायला आलेली आहे, जिथं गेलेली आहे त्या भागामध्ये ती कायमस्वरूपी राहिली नसली पाहिजेत. कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने उत्पादनाशी संबंधित नसलेली म्हणजे त्या व्यक्तीनं तिथं फिरायला गेल्यानंतर कोणतेही उत्पादन घेता कामा नये. म्हणजे उत्पादन घेता कामा नये, पैसे मिळवायचे नाहीत, पैसे खर्च करायचे आहेत. अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून घडलेली म्हणजे जिथं ती व्यक्ती फिरायला जाणार आहे, प्रवास करायला जाणार आहे, पर्यटन करायला जाणार आहे, तिथं जी लोक त्यांना भेटणार आहेत ती अनिवासी आहेत, ती अनोळखी आहेत, ओळखीची कोणी नाही आहेत. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अनिवासी व्यक्तींच्या भ्रमंतीतून घडलेली अपूर्व घटना आणि प्रसंग म्हणजे पर्यटन. 4 गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, अक्षय एका ठिकाणी जाणार आहे. आता अक्षय एका ठिकाणी जाणार आहे याचा अर्थ तो कायमस्वरूपी राहायला तिथं जाणार नाहीये, तो परत येणार आहे. मुद्दा 1. दुसरा, अक्षय तिथं जाऊन पैसे मिळवणार नाहीये, तर पैसे देऊन आनंद उपभोगणार आहे. मुद्दा 3. जिथं तो जाणार आहे तिथं कोणत्याही प्रकारची ओळखीची माणसं नाही आहेत. आणि मग अशा ठिकाणी गेल्यानंतर त्याचा ज्यांच्याशी संपर्क येतो त्यांच्याबरोबर वेगवेगळे संबंध ते जे तयार होतात, वेगवेगळ्या घटना घडतात, वेगवेगळे प्रसंग तयार होतात आणि ह्या प्रसंगांना आणि घटनांना मिळून पर्यटन असे म्हणतात. म्हणजे बघा व्याख्या कशी आहे, कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने उत्पादनाशी संबंधित नसलेली अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून घडलेली अपूर्व घटना आणि प्रसंग म्हणजे पर्यटन होय. या पर्यटनाच्या ह्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल की जी व्यक्ती घरातून पर्यटन करण्यासाठी बाहेर निघालेली आहे, ती व्यक्ती बाहेर गेल्यानंतर त्या व्यक्तीनं आनंद घ्यायला पाहिजेत. दुसरा मुद्दा आहे, तिनं कोणतंही उत्पादन घेता कामा नये. जी तिथं जाणार आहे तिथं अनोळखी माणसं असायला पाहिजेत आणि ह्या संबंध घटकांच्या मधून तिचे ज्या घटना घडतात, प्रसंग तयार होतात, मग ते हास्याचे असतील,
विनोदाचे असतील, करमणुकाचे असतील, त्याला समाधान मिळण्याचे असतील, हे सर्व जे घटना आणि प्रसंग तयार होतात, त्या घटना आणि प्रसंगांना एकत्रितरित्या पर्यटन असे म्हणतात. आता ही व्याख्या कोणी केलेली आहे? प्राध्यापक हुंजेकर व फ्रँक. कायमस्वरूपी वस्ती न करण्याच्या हेतूने उत्पादनाशी संबंधित नसलेली, अपरिचित व्यक्तींच्या भ्रमंतीतून घडलेली अपूर्व घटना आणि प्रसंग म्हणजे पर्यटन होय. म्हणजे थोडक्यात घरातून बाहेर जाणं, आनंद उपभोगणं आणि परत घरामध्ये येणं, याला पर्यटन असे म्हणतात. ह्या 3-4 व्याख्यांचा विचार करता थोडक्यात आपल्याला व्याख्या अशी करता येईल. दुसरा मुद्दा आहे आणि तो मुद्दा म्हणजे पर्यटकाच्या व्याख्या. शब्दकोशावरून पर्यटकाची पहिली व्याख्या कोणती आहे? की जो आनंद उपभोगण्यासाठी प्रवास करतो तो. म्हणजे ज्याच्या मनामध्ये मला आनंद घ्यायचा आहे, हे आहे आणि तो घर सोडलेला आहे आणि पैसे खर्च करून आनंद घेतलेला आहे आणि तो परत आलेला आहे. जो आनंद उपभोगण्यासाठी प्रवास करतो तो म्हणजे पर्यटक. दुसरी लीग ऑफ नेशन संयुक्त राष्ट्र संघाची व्याख्या आहे. एखाद्या देशाला भेट देणारी, कमीत कमी 24 तास वास्तव्य करणारी व परत जाणारी व्यक्ती म्हणजे पर्यटक होय. म्हणजे दुसऱ्या देशातील व्यक्ती आहे, भारतामध्ये भेट द्यायला आलेले आहे, भारतामध्ये 24 तास वास्तव्य केलेले आहे आणि वास्तव्य करून झाल्यानंतर परत 24 तासानंतर ती आपल्या मायदेशी परत गेलेली आहे. अशी कोण व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पर्यटक असे आपण म्हणतो. तिसरी व्याख्या आहे ऑक्सफर्ड शब्दकोशचे, उत्खंठेपायी गमती जमती साठी भ्रमंती करणारी कोणतीही व्यक्ती. म्हणजे उत्खंठेपायी किंवा उत्साहापोटी, समाधानासाठी, गमती जमती करण्यासाठी म्हणजे करमणूक करण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी आणि या सर्व घटनांसाठी भ्रमंती करणारी कोणतीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पर्यटक असे आपण म्हणतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल, पर्यटक म्हणजे आपल्या घरातून बाहेर जाणारी, बाहेर जाऊन नैसर्गिक घटक असतील, सांस्कृतिक घटक असतील, धार्मिक घटक असतील, ऐतिहासिक घटक असतील, हे पाहायला गेलेली व्यक्ती. ते घटक पाहिल्यानंतर त्या व्यक्तीला आनंद व्हायला पाहिजे किंवा तिथं गमती जमती त्या व्यक्तीने केले पाहिजेत, समाधान त्याला मिळायला पाहिजे आणि समाधान मिळवून गमती जमती करून परत आपल्या घरी येणारी कोणतीही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला पर्यटक या नावानं आपण ओळखतो. त्याच्यानंतर या पर्यटकाचे 2 प्रकार पडतात. पहिला पर्यटकाचा प्रकार जो आहे तो म्हणजे स्वदेशी पर्यटक आणि दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार म्हणजे परदेशी पर्यटक. आता स्वदेशी पर्यटक म्हणजे काय किंवा परदेशी पर्यटक म्हणजे काय ते आपण थोडक्यात बघू. स्वदेशी पर्यटक याचा अर्थ एका देशात वास्तव्य करणारी, त्या देशातल्या देशातच प्रवास करणारी आणि परत आपल्या घरी येणारी. म्हणजे उदाहरणार्थ भारत देशाचं आपण जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राची व्यक्ती आहे ती महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी, नैसर्गिक ठिकाणी ती फिरायला जाते किंवा महाराष्ट्रातील राज्यातून ती मध्य प्रदेशमध्ये जाते, महाराष्ट्रातून ती कर्नाटकमध्ये जाते आणि परत ती येते आपल्या आपल्या घरामध्ये. तर त्या व्यक्तीला स्वदेशी पर्यटक असे म्हणतात. थोडक्यात देशातल्या देशात एका भागाकडून दुसऱ्या भागामध्ये, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणारी आणि परत येणारी कोणतीही व्यक्ती ही स्वदेशी पर्यटक म्हणून ओळखली जाते. दुसरा प्रकार आहे परदेशी पर्यटक. परदेशी पर्यटक म्हणजे किंवा विदेशी पर्यटक म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशाला जाणारी व्यक्ती आणि दुसऱ्या देशातून ती परत आपल्या देशामध्ये येणारी व्यक्ती. परदेशी पर्यटक याचा अर्थ उदाहरणार्थ इंग्लंड या देशाची एक व्यक्ती आहे. ती व्यक्ती भारतामध्ये आलेली आहे. भारतामध्ये येऊन अनेक भाग त्याने बघितलेले आहेत आणि बघून झाल्यानंतर पुन्हा ते आपल्या देशामध्ये गेलेले आहे. आता एका देशातून दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात येणाऱ्या व्यक्तींच्या जवळ पासपोर्ट आणि व्हिसा असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण ह्या 2 गोष्टी असल्याशिवाय त्यांना प्रवास करता येत नाही आणि म्हणून एका देशातून दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या देशातून आपल्या देशात पासपोर्ट किंवा व्हिसा घेऊन प्रवास करणारी कोणतीही व्यक्ती ही परदेशी पर्यटक म्हणून ओळखली जाते किंवा त्याला विदेशी पर्यटक म्हणून देखील ओळखले
जाते. अशा प्रकारचा हा जो एक भाग आहे, की परदेशी पर्यटक आणि विदेशी पर्यटक. आज भारतामध्ये विदेशी पर्यटक येण्याची संख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त नियोजन आणि प्लॅनिंगमध्ये थोडंसं आपण अजून इतर देशाच्या मानानं थोडंसं पुढारलेले नाही आहोत. या दृष्टीने थोडीशी संख्या ती कमी होत आहे, कमी झालेली आहे. पण इथून पुढं भारत हा सर्व ऋतूतील सदाबहार देश आहे. तो विविधतेनं नटलेला आहे. विविध ऋतू आहेत. विविध ऋतूंची वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत आणि ह्या वैशिष्ट्यांच्यामुळे भारतामध्ये येणाऱ्या लोकांची संख्या ही प्रचंड प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं नैसर्गिक वातावरण असलेलं पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात आपण काय बघितलं या तासाला? पर्यटनाच्या व्याख्या बघत असताना त्याची प्रस्तावना बघितली. टुरिझम हा शब्द कशापासून बनलेला आहे? कुठल्या भाषेतून आलेला आहे? पर्यटनाच्या व्याख्या कोणत्या आहेत? पर्यटकाच्या व्याख्या कोणत्या आहेत आणि पर्यटकाचे प्रकार कोणते कोणते आहेत? हा भाग आपण बघितला. या भागावरती कुणाला काही शंका असतील तर तुम्ही त्या विचारू शकता. काय कुणाला शंका आहेत? अक्षय, कोमल, प्रतिभा, हॅलो, हॅलो, अक्षय, प्रतिभा, शिकवलेल्या भागावरती काही शंका आहेत का? शंका काय असतील तर विचारू शकता. हॅलो, हॅलो, अक्षय,